टीव्ही सत्यमेव व्रतम। अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच मिळू शकतो, अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं 26 नोव्हेंबर 2024 रोजी दिलाय। या अनुषंगानं धर्मांतर करून घेतलेलं अनुसूचित जातींचं प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले। तसेच कोणाचंही जबरदस्तीनं धर्मांतर करता येणार नाही याची तरतूद करू असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिलं। सदस्य अमित गोरके, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, उमा खापरे, शशिकांत, श्रीकांत भारतीय या सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देणं घटनेला धरून नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही कुणी जर हिंदू, शीख आणि किंवा बौद्ध नसल्यास त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही असं नमूद केलंय। जर इतर धर्मियांनी चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं असेल तर अशा प्रकरणात संबंधितांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल आणि त्यांनी जर त्याद्वारे नोकरी, निवडणूक, त्याद्वारे पद मिळवत का फायदे मिळवले असतील तर मिळवलेल्या लाभाची वसुलीही केली जाईल। त्याचबरोबर फसवणूक, दबाव किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे। या संदर्भातील राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या आधारे कायदेशीर तरतूद करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलंय। मला असं वाटतं की चुकीचं प्रमाणपत्र देणाऱ्यावर कठोर कारवाई आपण करणार आहोत का, आणि दुसरा एक की खोटी माहिती मिळवलेल्या सर्व लाभार्थ्यांची जर वसुली केल्या गेली तर एक मोठा धाक निर्माण होईल। लाभांची वसुली सरकार करणार आहे का? माननीय सभापती महोदय, साधारणपणे असे सर्टिफिकेट घेताना ही जी काही माहिती दिली जाते ती जणू आपण हिंदू, शीख किंवा बौद्ध आहोत आणि आपण त्या कास्टला बिलॉंग करतो अशा पद्धतीने दिली जाते। आणि याच्यामध्ये व्हॅलिडिटी देताना नॉर्मली काय पाहिलं जातं तर ब्लड लाईन मध्ये अन्य कोणाला सर्टिफिकेट आहे काय पाहिलं जातं। आता अनेक ठिकाणी ब्लड लाईन मध्ये ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असतं ते हिंदू, बौद्ध किंवा शीख असतात आणि यांनी जसं आपण ज्याला क्रिप्टो ख्रिश्चन या ठिकाणी म्हटलेलं आहे अशा प्रकारे यांनी तो गुप्तपणे धर्म स्वीकारलेला असतो आणि त्या धर्माचं आचरण ते करत असतात। त्यामुळे आता जे काही आपल्या व्हॅलिडिटी कमिटीचे लोक आहेत यांच्याकडे हे कागदपत्र आणि याच्या व्यतिरिक्त एक स्पॉट व्हिजिट, या स्पॉट व्हिजिटमध्ये जर त्यांना असं लक्षात आलं की या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं रिलिजन प्रोफेस होते तर त्यांना तो अधिकार आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे। पण याच्या व्यतिरिक्त कंप्लेंट येतपर्यंत त्यांच्याकडे काही दुसरा रिकोर्स नाहीये भारतीय साहेब की ज्यातनं ते अशा प्रकारे हे खोटं सर्टिफिकेट देण्यापासून थांबवू शकतील। पण आपण जो दुसरा मुद्दा मांडलेला आहे नक्कीच त्याला मी असं म्हणेन की अशा प्रकारे ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट्स घेऊन काही लाभ घेतले असतील त्यांच्याकडनं वसुली करण्यात यावी, तर मी त्याला सजेशन फॉर ऍक्शन एवढं म्हणेन। क्रिप्टो ख्रिश्चन लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाची भूमिका व उपाययोजना करणार आहात का? शासकीय कर्मचारी, अधिकारी, अनुसूचित जाती जमातीं कोट्यातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करून त्यांच्याकडनं लाभाची वसुली आपण करणार आहात का? माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री अमित गोरखे यांनी अतिशय महत्वाच्या विषयावर या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे की नोव्हेंबर 26, 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख हेच घेऊ शकतात, इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत। आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हाइडेड दॅट नो पर्सन हू प्रोफेसेस रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू in the bracket the Sikh, the Buddhist religion
shall be deemed to be member of scheduled caste. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू, सिख किंवा बुद्धिस्ट या 3 धर्म हे सोडता किंवा या 3 धर्माचे राहत नाहीत, त्यावेळी तुमचं शेड्यूल कास्ट हे स्टेटस जातं, ते तुम्हाला राहत नाही. आणि म्हणून यामध्ये फार स्पष्टपणे त्यांनी त्याची कारण मीमांसा देखील पुढे दिलेली आहे की त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की वी अग्री विथ द हायकोर्ट that when the appellant embraced Christianity in 1949, he lost the membership of Adi caste classifications. All Christians are treated as equals and there is no distinction between one Christian and another of the type that is recognized between the members of different castes belonging to Hindu religion. In fact, caste system prevails only amongst Hindus or possibly the same religions closely aligned with Hindu like Sikhism आणि बुद्धिझम. आणि म्हणून त्यांनी अतिशय स्पष्टपणे याच्या पुढे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट किंवा ते आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे किंवा जे घेऊ इच्छितात हे जर हिंदू, बौद्ध किंवा सिख या कम्युनिटीचे नसतील तर त्यांना तो आरक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की अशा प्रकारे जर कोणी इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन शेड्यूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे विहित प्रोसिजर प्रमाणे रद्द करण्यात येईल. कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील, सरकारी नोकरी घेतली असेल तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल. कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे, त्यामुळे ते देखील केलं जाईल. आणि या संदर्भात अधिक इफेक्टिव्ह कारवाई काय करता येईल त्याचा देखील विचार राज्य सरकार करेल. तर मला या ठिकाणी हाच प्रश्न पुन्हा एकदा थेट जरी याच्याशी संबंधित नसला तरी रिलेटेड प्रश्न आहे की धर्मांतरणाचा जो कायदा आहे तो राज्यामध्ये अस्तित्वात येणार आहे का? माननीय सभापती महोदय, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जो काही आपला धर्म असेल त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे इथे कोणीही आपल्या धर्माचं आचरण करू शकतो. मात्र एखाद्याला धर्म बदलायचा असेल तर तीही मुभा आपण दिलेली आहे, पण हा धर्म बदल स्वेच्छेने झाला पाहिजे. या ठिकाणी जर कुठलं आमिष दाखवून, कुठला दबाव आणून, कोणाची फसवणूक करून धर्म परिवर्तन जर केलं जात असेल तर ते आपल्या संविधानाला देखील मान्य नाहीये, आपल्या कायद्यालाही मान्य नाहीये. आणि ताईंनी सांगितल्या अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक करायची, दबाव टाकायचा आणि त्यातनं धर्मांतरण करायचं. आणि म्हणूनच राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार केलेली आहे आणि फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होत आहे त्याच्या विरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या. त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे. राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे. राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येतील. माझी आपल्याला विनंती आहे की याचा आपण योग्य त्या सूचना देऊन हा विषय त्यांना धर्मांतर करण्यापासून, कारण वेगवेगळे माध्यम आहेत, त्यांना रोखण्यासाठी काही उपाययोजना अशा प्रकारची होईल का? मी म्हणूनच सांगितलं की आपल्या देशामध्ये स्वेच्छेने
कुठलाही धर्म स्वीकारायला बंदी नाही, ती बंदी टाकायचा सरकारचा विचार नाही. पण ह्या ज्या घटना होत आहेत, गरिबीचा फायदा घ्यायचा आणि आमिष दाखवून धर्म बदल करायला लावायचा, सेवा शुश्रूषा करतो आहे असं दाखवून धर्म बदलायला लावायचा, आम्ही काहीतरी तुम्हाला अधिकचं शिक्षण देतो पण तुम्ही धर्म बदला, अशा प्रकारचं प्रलोभन देऊन धर्म बदलायला लावायचा, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याला मान्य नाही आहेत. आणि जे दरेकर साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये आणि गरीब वस्त्यांमध्ये चाललेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे, ही आपल्याही लक्षात आलेली आहे. आणि म्हणूनच त्याच्यावर आत्ताही आपल्या बीएनएसच्या माध्यमातून आपण काही ना काही कारवाई करू शकतो, पण ती कारवाई अधिक इफेक्टिव्ह आपल्याला कशी करता येईल याकरता आपण ही कमिटी तयार केली होती. त्यामुळे दरेकर साहेब त्या संदर्भात जे काही पोलीस महासंचालकांनी आपल्याला जो काही अहवाल दिलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने अशा घटना टाळण्याकरता कडक तरतुदी करण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे. लवकरात लवकर त्या संदर्भात आम्ही निर्णय करू. पंडिता रमाबाई मिशन ही संस्था एक आहेच, परंतु ज्या ख्रिश्चन संस्था आहेत त्या संस्थांमधलं सुद्धा आपण चौकशी करणार का आणि अशांवरती आपण कारवाई करणार का? सभापती महोदय, सरसकट सगळ्या संस्थांवर चौकशी किंवा कारवाई करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही धर्मियांना आपल्या संस्था चालवण्याचा अधिकार आहे. ते एक विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून त्यांच्या संस्थांवर कारवाई करण्याचं कारण नाही. पण ज्या संस्थांबद्दल तक्रारी येत आहेत त्या संस्थांवर मात्र निश्चित कारवाई केली जाईल. आणि कारवाई करत असताना मी ताईंच्या लक्षात आणून देतो की आपल्याला तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करावी लागते. चौकशी करून त्यांना आपल्याला सुनावणी द्यावी लागते आणि त्या सुनावणीच्या अंती अशा प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी कारवाई करता येते. त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही संस्थेमध्ये अशा प्रकारचा दुरुपयोग केला जात असेल आणि कुठल्याही संस्थेमध्ये जाणीवपूर्वक धर्म परिवर्तनाकरता दबाव टाकणे, आमिष देणे असं चालत असेल, अशी कोणाचीही तक्रार आली तरी त्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि तथ्य आढळलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केलीच जाईल.